महाराष्ट्राच्या राजकारणात वहिनी पर्व सुरू. सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदी, पण आव्हानांचा डोंगर कायम. नमस्कार, आपण पाहत आहात वन प्लस मराठी. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 4 दिवसात ज्या वेगाने घडामोडी घडल्या त्याने संपूर्ण देश थक्क झाला आहे. 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेली मोठी राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गटाने मोठा निर्णय घेतलेला आहे. अजितदादांच्या उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला उपमुख्यमंत्री पद मिळाले आहे. मात्र हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. वहिनींसमोर आव्हानांचा डोंगर आहे आणि विरोधकांचे वार धारदार आहेत. आजच्या विशेष रिपोर्टमध्ये आपण याचेच विश्लेषण करणार आहोत. शनिवारी संध्याकाळी राजभवनावर एक ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. पांढऱ्या साडीत आणि डोळ्यात साचलेल्या अश्रूंना आवर घालत सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजितदादा अमर रहेच्या घोषणांमध्ये झालेला हा शपथविधी केवळ सत्तेचे हस्तांतरण नव्हता, तर तो एका मोठ्या राजकीय वारशाचा लढा पुढे नेण्याचा निर्धार होता. सुनेत्रा वहिनी आता केवळ बारामतीच्या वहिनी राहिलेल्या नाहीत, तर त्या राज्याच्या कारभारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने बसल्या आहेत. शपथविधीनंतर काही तासातच खाते वाटप जाहीर झाले. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा, युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. मात्र अजितदादांकडे असलेले सर्वात शक्तिशाली वित्त आणि नियोजन खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवले आहे. राजकीय वर्तुळात यावरून मोठी चर्चा सुरू आहे. प्रशासकीय अनुभवाची कमतरता हे अधिकृत कारण दिले जात असले तरी महायुतीमधील सत्तेचे संतुलन राखण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलल्याचे विश्लेषकांचे मत आहे. सुनेत्रा पवार यांची ही नियुक्ती पवार कुटुंबातील गृहयुद्ध अधिक तीव्र करणारी ठरली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे. या नियुक्तीबाबत मला कोणतीही विचारणा झाली नाही, मला मीडियातूनच हे समजले असे त्यांनी सांगितले. त्यांनी या प्रक्रियेवरील घाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या 2 गटांच्या विलिनीकरणाची चर्चा 12 फेब्रुवारीला होणार होती ती आता अजितदादांच्या निधनानंतर आणि सुनेत्रा वहिनींच्या नियुक्तीनंतर पूर्णपणे थांबल्याचे दिसत आहे. सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली, पण त्यांच्यासमोर काही महत्त्वाची आव्हाने आहेत. आपण ते पाहूयात. जिल्हा परिषद निवडणुका 7 फेब्रुवारीला होणाऱ्या 12 जिल्ह्यांच्या निवडणुका ही त्यांच्या नेतृत्वाची पहिली मोठी परीक्षा ठरेल. अजितदादांच्या अनुपस्थितीत ग्रामीण मतदारांना आकर्षित करणे हे मोठे आव्हान आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणूक. अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार स्वतः निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. येथे त्यांना पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशा संघर्षाला सामोरे जावे लागते. प्रशासकीय अनुभव. वित्त विभाग सध्या त्यांच्याकडे नसला तरी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांना आपली छाप सोडावी लागणार आहे. सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी झालेली वर्णी हा महाराष्ट्र राजकारणातील एक भावनिक आणि धोरणात्मक निर्णय आहे. त्या आपल्या पतीचा विकास कामांचा वारसा पुढे नेणार की शरद पवारांच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणार हे येणारा काळच ठरवेल. महाराष्ट्राच्या या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्याचा प्रवास काट्यांच्या वाटेवरून सुरू झाला आहे, यात शंका नाही. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वन प्लस मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.